अगदी 10 दिवस फक्त बाप्पा आपल्या सोबत असतो, परंतु आयुष्यभराचा आनंद जो आहे तो मात्र जाताना देऊन जातो. या 10 दिवसात आपल्याला क्षणाक्षणाला प्रचिती येते की देवत्व हे काय असतं, श्रद्धा ही काय असते. खरं तर आत्ता हा जो तराफा आपण पाहतोय तो श्रद्धा, भक्तिभाव आणि सुरक्षिततेचा संगमच म्हणता येईल. आणि वृषाली, खरं तर यावर्षी पहिल्यांदा हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतलं, की अत्याधुनिक मोटराईज असा तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरला जाणार आहे. दरवर्षी इतर गणपतींपेक्षा वेगळं असं लालबागच्या राजाचं विसर्जन असतं. दरवर्षी तराफ्यावरूनच विसर्जन केलं जातं, मात्र यावर्षी तो तराफा नाहीये. कारण जो मागच्या वर्षीचा तराफा होता त्याला बोटींच्या सहाय्याची गरज पडायची. हा मात्र तराफा वेगळा आहे, अत्याधुनिक असा हा तराफा आहे. आणि लालबागचा राजा आता थोड्याच वेळात या तराफ्यावर विराजमान होणार आहे. नक्कीच. आणि हा संपूर्ण गिरगाव चौपाटीवरचा आपण परिसर जर पाहिला, जिथे नजर जाईल तिकडे आपल्याला भक्तगणच दिसत आहेत. म्हणजे लालबागच्या राजाचं तर विसर्जन थोड्याच वेळात होणार आहेच, मात्र मुंबईतले इतरही अनेक म्हणजे जवळपास 10 ते 12 गणेश मूर्ती ज्या आहेत त्या ठिकाणी विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, अथांग असा हा जनसागर या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी पोहोचलेला आहे. नक्कीच, एकीकडे आपण पाहतोय जलसागर आणि त्याच्या समोर असलेला जनसागर बाप्पाच्या एकीकडे बाप्पाला आपल्याकडे घेण्यासाठी समुद्र जो आहे तो उत्सुक आहे, तर थोडा वेळ बाप्पा थांबणं असं प्रत्येकाच्या नजरेत ही आर्जव आपल्याला दिसत आहे. नक्कीच. लालबागच्या राजाला किंवा आपल्या गणरायाला निरोप देताना खरं तर सगळ्याच भक्तांना एक कुठेतरी दुःख होत असतं, जड अंतःकरणानं हा निरोप द्यावा लागत असतो. मात्र त्यासोबतच हे सगळेच भक्तगण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा असा जयघोष करत असतात आणि लाडक्या बाप्पाला विनवणी करत असतात की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या ठिकाणी आमच्यासाठी तू ये, म्हणजे आम्हाला तुझी लवकरात लवकर सेवा करता येईल, तुझ्या चरणी लवकरात लवकर नतमस्तक होता येईल. लालबागच्या राजाच्या मंडळाचं हेही वैशिष्ट्य आहे की पूर्ण वर्षभर जी आहे ती तयारी केली जाते. वर्षभर पुढील वर्षी काय वेगळेपण आपण साध्य करू शकतो याचा विचार जो आहे तो केला जातो. आणि वर्षभरानंतर 10 दिवस अगदी भुरकन उडून जातात असाच प्रकार आहे. आणि आज तो दिवस आलेला आहे जेव्हा जड अंतकरणाने आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. हाच तो तराफा आपण पाहतोय ज्या तराफ्यावरून लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेलं जाईल. भक्तिभाव, सुरक्षितता आणि श्रद्धा यांचा संगम असलेला हा मोटराईज तराफा या ठिकाणी आता आपण पाहतोय. आणि याच तराफ्यातनं लालबागच्या राजाला त्या ठिकाणी खोल समुद्रात नेऊन त्याचं विसर्जन केलं जाणार आहे. या पारंपरिक दृश्याला एक ही वेगळीच जोड मिळाली, कारण लालबागचा राजा विसर्जनासाठी खास तयार केलेल्या या अत्याधुनिक मोटराईज तराफ्यावरून पहिल्यांदाच राजाची पालखी घेऊन हा तराफा समुद्रात उतरणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा हा सुरेख असा संगम आपल्याला म्हणता येऊ शकतो. तर पूर्वीचा जो दुप्पट आकाराचा तराफा होता तो असा तराफा नसून खरं तर याची रचना एक वेगळी आहे. आणि त्यामुळे त्याला समुद्रात मार्गक्रमणासाठी कोणत्याही बोटीच्या सहाय्याची गरज भासणार नाहीये. वैशाली, विसर्जन मिरवणुकीत म्हणजे आता गेली कित्येक वर्ष आपण या विसर्जन मिरवणुका पाहतो. मोठ्या मोठ्या उंच अशा गणेश मूर्तींचं विसर्जन कशा प्रकारे केलं जातं ते सुद्धा अनुभवतो. मात्र यावेळेला पहिल्यांदा या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणता येईल, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे मोटराईज तराफा वापरला जातो. म्हणजे विसर्जन लाडक्या बाप्पाचं करताना सुद्धा त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक सुलभ कशा प्रकारे हे विसर्जन होऊ शकतं याचा विचार करत बनवण्यात आलेला हा अत्याधुनिक असा मोटराईज तराफा. हे दृश्य खूप बोलकी स्क्रीनवरची आपण पाहतोय. अनेक भक्तगण जे आहेत ते समुद्रात उतरले.
खाली बसून हे घ्यायचं हो खाली बसून खाली बसून कुठे गेला हे भाऊ खाली बसून लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतो आहोत. लालबागच्या राजाची ही मूर्ती आता मोटराईज अशा तराफ्यावर विराजमान त्या ठिकाणी केली जाईल. लालबागच्या राजाला निरोप देताना एकीकडे जड अंतःकरण झालेलं असतं, मात्र त्यासोबतच हे सगळे गणेश भक्त जे आहेत, जे समुद्रात उतरलेले आहेत, ते हात जोडत बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं हे सगळेच गणेश भक्त या ठिकाणी घालताना आपण पाहतोय. मोटराईज सराफा यावर्षी विशेष करून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तयार करून घेण्यात आला. आणि श्रद्धा यांचा संगम असलेला हा मोटराईज तराफा या ठिकाणी आता आपण पाहतोय. आणि याच तराफ्यातनं लालबागच्या राजाला त्या ठिकाणी खोल समुद्रात नेऊन त्याचं विसर्जन केलं जाणार आहे. या पारंपरिक दृश्याला एक ही वेगळीच जोड मिळाली, कारण लालबागचा राजा विसर्जनासाठी खास तयार केलेल्या या अत्याधुनिक मोटराईज तराफ्यावरून पहिल्यांदाच राजाची पालखी घेऊन हा तराफा समुद्रात उतरणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा हा सुरेख असा संगम आपल्याला म्हणता येऊ शकतो. तर पूर्वीचा जो दुप्पट आकाराचा तराफा होता तो असा तराफा नसून खरं तर याची रचना एक वेगळी आहे आणि त्यामुळे त्याला समुद्रात मार्गक्रमणासाठी कोणत्याही बोटीच्या सहाय्याची गरज भासणार नाहीये. कुशली विसर्जन मिरवणुकीत म्हणजे आता गेली कित्येक वर्ष आपण या विसर्जन मिरवणुका पाहतो. मोठ्या मोठ्या उंच अशा गणेश मूर्तींचं विसर्जन कशा प्रकारे केलं जातं ते सुद्धा अनुभवतो. मात्र यावेळेला पहिल्यांदा या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणता येईल, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे मोटराईज तराफा वापरला जातोय. म्हणजे विसर्जन लाडक्या बाप्पाचं करताना सुद्धा त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक सुलभ कशा प्रकारे हे विसर्जन होऊ शकतं याचा विचार करत बनवण्यात आलेला हा अत्याधुनिक असा मोटराईज तराफा. हे दृश्य खूप बोलकी स्क्रीनवरची आपण पाहतोय. अनेक भक्तगण जे आहेत ते समुद्रात उतरले.
खाली बसून हे घ्यायचं